खरं सांगू का, इथून पाहिजे सगळं चालतं, इथंच नसेल ना कितीही शिकवलं तरी येत नाही. तर मी घेतो शिबिर, येथे घेतो, माहिती असते कोणी टिकणार नाहीये. जेवढा फायदा मिळतोय तेवढा ओरबाडून कसा घ्यायचा, गोड गोड बोलून त्यांना बाटलीत कसं उतरवायचं, एवढंच आजकाल मी बघतो. तर जीवनाकडनं फार मोठ्या आशाही राहिल्या नाहीत. नाही म्हणाला दादा वहिनीताई कधीतरी येतात तेव्हा 1000-2000 रुपये देऊन जातात, पण अजूनही आई बाबा तोंड बघायला तयार नाहीत ते नाहीतच. जग हे रंगमंच आहे, त्याच्यावर प्रत्येक क्षणाला आपल्याला अभिनय करावा लागतो. आणि हे साजरं करण्याकरता वेगवेगळे मुखवटे घेऊन जगत असतो. चला नवा मुखवट्या घ्यायला पाहिजे. आता दार उघडून आत जायचंय, बाईसाहेबांना खुश करता आलं पाहिजे, नाही तर चव आमलेटमध्ये उतरणार नाही. सो आसू आलं ग, बघा तुमच्या आदेशाप्रमाणे सगळं आणलं, काही कमी पडलं तसल तर सांगा, बांधा हाजीर आहे, लगेच जाऊन घेऊन येतो. अस्मिताने मान वर करून 1 सेकंद त्याकडे बघितलं. त्याने आणलेल्या वस्तू बघितल्या, गिनल्या आणि सांगितलं ओके आहे, एवढ्या याच्यात मी तुमच्या चकण्याची सगळी व्यवस्था तयार करून ठेवते. पहिले मला चहा पोळी खाऊ दे, सकाळची पोळी आणि चहा तयार केलेला आहे, मी ते खाते आणि मग कामाला लागते फ्रेश होऊन. मी म्हणलं हो, किती दिवसात आपण गप्पा मारलो नाहीयेत. तुला आठवतं का गासू, शेवटची मिठीत कधी आली होतीस तू? ती असली. कौतुक करायची गरज नाहीये अमित. एक तर मी करेन म्हणते तर मी प्रामाणिकपणे करते, आणि नाही म्हणले तर काहीच करत नाही. आता तुला म्हणले ना चकना नीट करून देणार, त्याच्याकरता लाळ गोटायची किंवा गोंडा गोळायची गरज नाही. मी हसलो. जगाने तुला परखड आणि स्पष्ट वक्ता केलंय बरं का असू. खरं तर तिचं म्हणणंही पटलं होतं मला. मी लाचार आणि गरजेपुरता झालो होतो. पण आता अभिनय तर करता आला पाहिजे, म्हणून मी तिला म्हणलं बरं बाकी सोड, काय चाललंय, काय म्हणतात तुमचे बॉस दिवाडकर? एक म्हातारा अजून तेवढं काम करू शकतो का ग? मला तर ते तुमच्यावर फक्त दादागिरी करणे ओरडण्या व्यतिरिक्त त्याला काही अक्कल असेल असं वाटत नाही. ते म्हणले नाही हा, शार्प ब्रिलियंट आहेत. तर हे बॅडलक आहे आमचं, गेले 3-4 वर्ष आमचा बिझनेस खालती येतोय, आता तसं नाही होणार आहे. आता एक मोठी कंपनी आम्हाला टेक ओव्हर करते, त्यामुळे कमीत कमी नोकरी वाचेल असं वाटतंय. मी म्हणलं हो, नोकरीचं पहिले बघ, आपलं पोट पाणी आहे त्याच्यावर. तिनं क्यू भरल्या नजरेनं माझ्याकडं पाहिलं. कंपनी घेणाऱ्यांकडनं चर्चेकरता आलेला माणूस कोण आहे माहिती आहे? म्हणलं नाही भाऊ, काही कुणी ओळखीचं आहे आपल्या? दिनेशनी UK जाऊन MBA केलं आणि या कंपनीचा तो सिनियर मॅनेजर आहे. तोच उद्या टर्म डिटेक्ट करायला येणार आहे माझ्याकडं, आणि त्या मी करून घ्यायच्या आहेत. मी हसलो. आपल्या कॉलेजमधला दिन्या हसून मान हलवली. माझा जीव भांड्यात पडला. हो, आसूचं प्रमोशन पक्क, कारण बाकी काही नसलं तर तो प्रेम विसरणारा माणूस नाही, अजूनही तो तिच्याच प्रेमात असणार आहे.